श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही आता जे पाहताय ना तो खरवस आहे. तर या पारंपरिक अशा खरवसची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, हा खरवस चवीला खूप भन्नाट लागतो बरं का. आणि हा खरवस गायच्या किंवा म्हशीच्या कोवळ्या दुधापासून बनवला जातो. तर चला तर रेसिपी स्टार्ट करूयात. तर इथं मी 1 लिटर चीक किंवा कोवळं दूधही म्हटलं जातं ते घेतले आणि 1 लिटर साधं दूध जे आपण नेहमी चहाला वगैरे यूज करतो ना ते, 1 चमचा सोप, इलायची आणि 2 मोठ्या वाट्या साखर घेतली आहे. थोडीशी कमी घेतली आहे इथं मी साखर. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण आणखीन वाढवू शकता. त्यानंतर ही जी सोप आहे लो फ्लेमवरती छान अशी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आणि मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये इलायची आणि सोप बारीक अशी वाटून घ्यायची. तर इथे हा जो चीक आहे या चिकामध्ये 1 लिटर साधं दूध घेतलेलं आहे मी. जेवढा चीक तेवढंच दूध घेतलं आहे. त्यामुळे ना जेवढं चीक आणि तितकंच सारखं प्रमाण घेतलं दोन्हींचं तर वडी जी आहे आपली एकदम परफेक्ट बनते. याला छान असं चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. मी छान मिक्स करून झालं की यामध्ये मी 1.25 वाट्या इतकी साखर घालून घेतली. हा खरवस चवीला इतका भन्नाट लागतो ना आणि मला तर खूपच आवडतो. आणि मलाच काय साधारणतः सर्वांनाच हा पदार्थ आवडतो आणि हा नेहमी इथे चम्मचच्या साहाय्याने पूर्ण साखर ना विघरवून घ्यायची. मी चेक करून पाहते पण सगळी साखर ना विघरल्या गेली नाही. तर आता बघू शकता तुम्ही सगळी साखर ही विरघळली आहे, छान अशी मिक्स झाली दुधात. त्यानंतर जे वेलची आणि सोपचं पावडर बनवलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे ना खूप छान असा फ्लेवर येतो खरवसला आणि टेस्टही आणखीन छान लागते. त्यानंतर मी तर मोठ्या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे साधारणतः 1.5 तांब्या. त्यात हे जे खरवस आहे दूध तर हे यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि वरती परत झाकून साधारणतः 30 ते 35 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवरती वाफेवरती हा खरवस शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे 30 मिनटं झालेले आहेत. मी चेक करून पाहते. खरवस छान असा शिजलेला आहे. याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर खरवस छान असा थंड झालेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने याच्या जे कडा आहेत अशा प्रकारे ढिल्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून ना आपला खरवसचा बेस सहजरित्या खाली टाक पडलेल. तर बघू शकता खूप छान असा खरवस बनवून रेडी आहे हा बेस. एकीकडच्या साईडला थोडासा जास्तीचा झालेला आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे मी खरवस इथे वड्या पाडून घेत आहे कट करून. तर तुम्ही बघू शकता चाकूने अगदी सहजरित्या खरवस कट केला जात आहे. म्हणजे एकदम परफेक्ट असं याचं प्रमाण झालेलं आहे आपला आणि बनलेला देखील आहे एकदम मऊसूद असा. तर यातली ना एक वडी मी तुम्हाला उचलून दाखवते. तुम्ही बघू शकता वाव किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी वडी बनून रेडी आहे खरवसची. अगदी परफेक्ट झालेला आहे आणि हो टेस्टीला तर खूपच भन्नाट लागतंय. तर बघू शकता एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे, लगेच दबला जात आहे. तर सर्वच एकदम परफेक्ट झालेला आहे. तर तुम्ही या कोवळ्या दुधाचा खरवस बनवता का नाही बनवता कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आणखीन एक वडी मी इथं तुम्हाला दाखवते. खूपच छान झालेला आहे. तर खूपच छान झालेला आहे. बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय का नाही. नक्कीच सुटणार झालं कारण हा पदार्थ खूप खूप आवडतो सर्वांनाच मला माहिती आहे. आणि हो व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी.
धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.